रिकामी उद्योग करायचे नाही यांना कोण सांगत तेच समजत नाही मला. यो बाबू ए अरे काय केलंय तुम्ही? हा मलाच नाही इकडे ट्रॅक्टर गेलाय. इकडे ट्रॅक्टर गेला मग तुला कोण डाळा लावला तर? अहो मी ना वळवण लावत होती गवत खाली करायचं होतं तिला म्हणून ट्रॅक्टर चालू केला. ट्रॅक्टर चालू केला पण मग इकडे वावरामध्ये घातलाय ते गवत पार दाबून टाकलं. तुला काय धोका आहे का नाही? हा ऐकत नव्हतं ना हा काय पुढे बसलाय त्याच्यामुळे गेलाय तिकडे. आईची याडपट मीची का गवत खाली करायचं एवढं मेन होतं का? कुठं वाळवायचं आता? तिकडे माग. हो बाबू इकडं पाय बरं इकडं खाली आहे केवढा मोठा दगड लागलाय त्याला. हां त्या मशीनला लागलं बिगलं असं मग काय केलं असतं बरं? काय रे काय मुद्दे कोण सांगत रे करायला तुम्हाला? तुला कोण दळायला लावलं? त्यांनी सांगितलं गवत खाली करायला. पण मग तो बसलाय मग काय करू? बसलं म्हणजे त्याने फिरवले अशी इकडे तरी. मग तुला कोण दळायला लावलं नव्हता ना? कोणी आणला इकडे ट्रॅक्टर? कोणी आणला? हां मम्मीने आणला ना? इकडे वावरात काला घालून राहिले मग? हा काय माग घ्या तुला कोणी उद्योग करायला लावली ते? बंद काच काय झाला? ते आपाप बंद झालं चालू होत नाही एकतर. आपाप बंद झाला? काय फुटलं काय याचं डिझेल बिझेल? ते हवे डिझेल जास्त आहे. हां काहीतरी खराब झालं बरं का. एक तिकडे दगड लागलं त्याच्यामुळे बंद झाला तो ट्रॅक्टर. हे गवत इकडं दाबून दिलं एवढं. तुम्हाला रिकाम वळवणार होते पण आरू म्हणत ट्रॅक्टर इकडे गेला. अरे तुला कोणी रिकाम डळवायला लावलाच पण तू ट्रॅक्टर? ते गवत खाली करायचं होतं ना तिथं. हिला मला आहे ना मला काही समजत नाही तुमचं आलं बरं का. रिकामी उद्योग नाही करायला लावते रे आम्ही तुम्हाला. हां खुशाला बसती त्याच्यावर डाळावला आणि ते पोरं पण ना. अहो का लय लांब न्यायचं होतं का मला ट्रॅक्टर जागेच वळवायचं होतं मग म्हणून. अगं तिकडंच न्यायचं पण इकडं वावरात घालून दिलं ते जा हे बाय बरं गवत कसं झालं. सगळं दाबून दिलं ते गवत आणि ते खालून त्या मशीनला लागलं बिगलं फुटलं बिटलं मग काय करायचं? चाल उतर खाली आता. मला कोण रिकामी उद्योग करायला इथं? हा फुटलं मग उतरा खाली चला. उतरा खाली आता. याला पटावानी करीत नुसती. हे उतर खाली तुम्ही पण रे. तेव्हा ते ऐकत नाही पाहिलं ना. उतर 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 पटकन उतर. तेव्हा ट्रॅक्टर पुढे गेलं तेव्हा ते गवत वाकून गेलं उतरलं. उतरा बरं.